आजच्या सत्रात मी आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करते. आजच्या प्रशिक्षणाचे प्रशिक्षक श्री शरदजी पारगावकर सर, बँकेचे माननीय अध्यक्ष श्री किशोरजी शितोळे, आपल्या बँकेचे संचालक माननीय विनोदजी रायठट्टा सर, सर्व कर्मचारी वृंद व उपस्थितांचे हार्दिक स्वागत करून चला सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. सर्वांचे आरोग्य उत्तम असावे या सदितूने बँकेचे अध्यक्ष श्री शितोळे सर च्या संकल्पनेतून सदर क्लबची सुरुवात करण्यात आली आहे. योग हे निरोगी व आनंदी जीवन प्राप्त करण्याचे एक प्रभावी साधन आहे. त्या अनुषंगाने आज योग संजीवन कार्यक्रमातील 4थे सत्र यावर्षी शरदजी पारगावकर सर आपले प्रशिक्षण घेणार आहेत. आता मी आपल्या कार्यक्रमाचे प्रशिक्षक श्री शरदजी पारगावकर सर यांचा अल्प परिचय देऊ इच्छिते. सरांचे पूर्ण नाव शरद दत्तात्रय पारगावकर असून सरांनी BE सिव्हिल 1974 साली औरंगाबाद येथून पूर्ण केले. तर जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन मधून कार्यकारी अभियंता या पदावरून 2011 साली सेवानिवृत्त झाले आहे. 1984 पासून योग विद्या गुरुकुल सर जोडले गेले. सरांचे योगरत्नापर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले असून योगाचार्य या पदवीने ते सन्मानित आहेत. योग विद्या गुरुकुल अंतर्गत नांदेड, भातसानगर, शहापूर या शाखांची स्थापना सरांनी केली आहे. 2014 पासून योग विद्या गुरुकुल नाशिक येथे कार्यवाह या पदाची जबाबदारी सरांवर आहे. याशिवाय BCCI भारतीय क्रिकेट नियामक मंडळ त्याच्या रणजी पॅनलवर सर पंच म्हणून 1978 ते 2007 या कालावधीत कार्यरत होते. सरांसोबत तो उज्ज्वला पारगावकर सहशिक्षक म्हणून आहेत. त्या योग पंडित असून योगरत्न पदवीचा त्यांचा अभ्यास सुरू आहे. तर आपल्या दोघांचेही मनपूर्वक स्वागत. तसेच आज आपल्यासोबत आपल्या बँकेचे माननीय संचालक श्री रायठट्टा सर उपस्थित आहेत. सर हे उद्योजक असून त्यांची विनोद राय इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून सर कार्यरत आहेत. तसेच CMI चे माजी अध्यक्षही सरांनी पद भूषविले आहे. आपल्या देवगिरी बँकेचे सर माननीय संचालक असून सरांचे आज इथे हार्दिक स्वागत करते. तसेच रायठट्टा सर यांना विनंती करते की त्यांनी आज आपल्याला संदेश द्यावा. सबसे पहले मैं पारगावकर सर का अभिनंदन करता हूँ और हरिओम। और मुझे यह जानकर बहुत खुशी हुई कि आप मेरे ही कॉलेज में मेरे से 2 साल 3 साल सीनियर पढ़े हुए हैं. मी 77 बॅचचा विद्यार्थी आहे आणि माझा कॉलेज प्रति अटॅचमेंट जे आहे ते आजही आहे. इंजिनिअरिंग एज्युकेशन मध्ये माझा इंटरेस्ट आहे आणि आपण काहीतरी कॉलेजसाठी करावं असं वाटतच असतं मला. देवगिरी बँक फिटनेस क्लब हे शितोळे सरांनी जी कल्पना मांडली आणि खाली मांडली नाही, त्याला प्रत्यक्षात उतरवली, त्याच्यासाठी त्यांचा तर अभिनंदन करायलाच पाहिजे. पण चेअरमॅन काय म्हणतो आणि ते होतं असं होत नाही. जेव्हापर्यंत बँकेत एक उत्स्फूर्त टीम नसली तर कोणतीही चांगली गोष्ट जे आहे आउट ऑफ द ट्रॅक ज्याला म्हणतात ते होत नाही. तर मी देवगिरी बँकचे फिटनेस क्लबचे जेवढे मेंबर्स आहे त्यांचा सर्वांचा ॲक्च्युली कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि हा कार्यक्रम जो आहे त्यांनी वर्षानुवर्ष पुढे न्यावा असं मी आव्हान करतो. मी लास्ट 45 वर्षापासून इंडस्ट्रीमध्ये आहे, बिझनेसमध्ये आहे. आणि इंडस्ट्री, बिझनेस, उद्योग, ग्लोबल व्यापार, सामाजिक कार्य हे सर्व मी करताना कधीही मी हेल्थकडे लक्ष दिलं नाही. आणि हेल्थ हा विषय आपल्या अजेंडावर नॉर्मली यंग एजमध्ये नसतो ॲक्च्युली. आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात ते आता आपल्याला ह्या कोरोनाने ॲक्च्युली आपल्याला शिकवलेलं आहे. जसं आपल्या बँकेत किती FD आहे आपली त्याच्यावर डिपेंड करतं की तुमचं रिटायरमेंट लाईफ कसं जाईल. या कोरोना सर्वांना दाखवलेलं आहे की तुमची हेल्थ FD बघा किती आहे म्हणून. तर मला वाटतं हा इनिशिएटिव्ह राईट टाइम मध्ये घेतलेला आहे, चांगलं घेतलेलं आहे.
आणि हेल्थ इज वेल्थ ही जी परिभाषा आहे ते आता अ, आपल्या इंडिव्हिज्युअलसाठी समाजासाठी आणि मी तर सांगेल की देशासाठीही ही फार गरजेची आहे. मी वर्ल्ड ओव्हर मी ट्रॅव्हल करतो. इटली, युरोप, मलेशिया, इंडोनेशिया, गल्फ कंट्रीज आहे, चायना पर्टिक्युलरली आहे. आय हॅव ट्रॅव्हल्ड अ लॉट ॲक्च्युली. जेव्हा मी लास्ट 10-15 वेळा 4-5 वेळा चायनात गेलो मी, तर एक जनरल ऑब्झर्वेशन असं की एक टिपिकल सिटीमध्ये आपण बसलेलो बघतो की ऐसे मोटा आदमी, स्थूल आदमी हाँ ढूंढना पड़ता है. ऑन एन एव्हरेज तुम्हाला दिसायला अनहेल्दी चायनीज माणूस नॉर्मली दिसणार नाही. फार कमी चायनीज असे आहेत ज्यांचं पोट जे आहे ते असं फुललेलं पोट आहे. त्यांचं एक ते चायनीज सिम्बॉल आहे, जसं पोट फुललेलं माणूस दिसतं. पण तसे चायनीज नसतात. चायनीज सडपातळ असतात, ऍक्टिव्ह असतात आणि किती एक्सरसाइज करतात ते मला माहित नाही. पण सकाळीपासून रात्रीपर्यंत ते ऍक्टिव्ह लाईफ काम करणं याच त्यांच्या स्वभावामध्ये आहे. ऍक्च्युली काम करणं हे त्यांच्या स्वभावामध्ये आहे. हेल्थ बरोबर मेंटल हेल्थ आणि पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हे इक्वली महत्वाचं आहे. आपण टेन्शनलेस ऑफिस ज्याला म्हणतात असं वर्क कल्चर आपलं बनलं पाहिजे. जैसे हम कहते हैं कि बच्चों को स्कूल में आने का आनंद आना चाहिए. तो आधा स्कूल का पर्पज एक्चुअली 50% पर्पज ऑफ द स्कूल इज ओवर. यदि बच्चों को ऐसा लगता है कि नहीं अपने को टाइम पे स्कूल जाना है, आज तो मजा आ जाएगा करके, तो स्कूल का 50% पर्पस खत्म हो जाएगा. वैसे ही ऑर्गेनाइजेशन के अंदर हमने इतना हेल्दी वर्क कल्चर बनाना चाहिए कि एम्प्लॉय को एक्चुअली जो है ना, यानी शायद एम्प्लॉय के घर से कंप्लेन आनी चाहिए की हे ऑफिसात जास्त बसतात आणि घरी कमी येतात करके, और खाली काम के बर्डन से नहीं, जस्ट बिकॉज ही एंजॉयज दैट वर्क कल्चर. असं एक हेल्दी वर्क कल्चर बनाना जरूरी है. और एक हेल्दी वर्क कल्चर बनाने के लिए हमें हेल्दी बॉडीज चाहिए, हेल्दी मानसिकता चाहिए. तो यदि हमें इंडिया को हेल्दी बनाना है तो हमें बहुत जरूरी है कि हर सिटीजन हेल्दी बने. हेल्थ जो है उसके लिए भी एक गाइड और एक गुरु की जरूरत होती है. रामदेव बाबा ने एक्चुअली ये नेशन का गुरु बोल के काम किया है. काफ़ी लोगों को हेल्थ के बारे में अवेयरनेस दिया है. सवेरे उठने की आदत लगाई है उसने. योग का महत्व जो है न कि हमें समझाया है पर सारी दुनिया को समझाया है. तो गुरु जो है ये बहुत महत्व का होता है. और आज हमें शरद जी जैसे हमारे क्लब को गुरु मिले हैं. तो मुझे ऐसा लगता है कि हम सभी ने गुरु ज्ञान का फायदा लेना चाहिए और अपने डे टू डे हैबिट के अंदर हेल्थ हा सब्जेक्ट जो आहे तो कुठेही मागे पडू नये. पुढच्या पिढीला हमारे बच्चों को हमें आदर्श बनाना है कि भाई जो भी काम करो हेल्थ सेक्रीफाइस करके मत करो. और जो भारतीय पद्धति का खान पान था, सिंपल खान पान था, बट इट वाज वेरी हेल्दी फूड हैबिट्स. तो मुझे लगता है कि हमें अभी भारतीय पद्धति का हेल्दी खाना जो है वह एक हेल्थ
हेल्दी कल्चर ये लाना चाहिए। हेल्थ क्लब को देवगिरी बैंक की हेल्थ क्लब को मैं शुभकामनाएं देता हूँ। शितोड़े सर को फिर से एक बार मैं अभिनंदन करता हूँ कि आपने यह इनिशिएटिव लिया है, और देवगिरी बैंक की जो भी टीम, जो भी लोग इसके पीछे मेहनत कर रहे हैं, उन सभी का मैं अभिनंदन करता हूँ, और मेरे 2 शब्द मैं पूरे करता हूँ। थँक यू व्हेरी मच. धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित राहिले, प्रोत्साहन दिले त्यासाठी आपले आभार. हेल्थ सेफ्टीवर नक्कीच आम्ही काम करण्याचा प्रयत्न करू आणि त्यातून जास्तीत जास्त इंटरेस्ट जनरेट करण्याचा प्रयत्न करू. ते प्रशिक्षक श्री पारगावकर सर यांना मी विनंती केली. त्यांनी हरिओम. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाअंतर्गत योग संजीवन वर्गाच्या 4थ्या सत्रामध्ये आपणा सर्वांचं मी शरद पारगावकर आणि सौ उज्ज्वला पारगावकर योग विद्या गुरुकुल नाशिकतर्फे स्वागत करतो. मागील 3 सत्रामध्ये आपण काही आसनं शिकलेलो आहोत. आज आपण प्रत्यक्ष त्याची उजळणी सुरुवातीला करणार आहोत. आणि आता सुनीलजींनी फार सुंदररीत्या आपल्याला माहिती दिलेली आहे की स्वास्थ्यासाठी योग कसा उपयुक्त आहे. आणि राष्ट्रसेवा सुद्धा खरं म्हणजे याच्या माध्यमातूनच घडते आहे. राष्ट्र चांगलं व्हायचं असेल तर आपली तब्येत सुद्धा चांगली पाहिजे. आणि सुनीलजींनी आणखी सांगून होतो की 21 जून निमित्ताने योग विद्या गुरुकुलतर्फे दरवर्षी विविध कार्यक्रम असतातच, पण या निबंध स्पर्धा सुद्धा आयोजित करतो. आणि यावर्षी तर विषय हा दिलेला आहे की योग साधनेच्या माध्यमातून राष्ट्रसेवा हाच विषय आपण याच्यासाठी निबंधासाठी ठेवलेला आहे. तर त्याच्यासाठी सुद्धा निबंध आपण 7 जूनपर्यंत सगळ्यांना मागवलेले आहेत. आणि मला आनंद होतो की आपण आमचे कॉलेजचेच मित्र आहात. म्हणजे आपण 1 वर्ष बरोबर होतो. 1974ला मी बाहेर पडलो, तुम्ही फर्स्ट इयरला त्या ठिकाणी आलेले होते. तर त्यामुळे आपल्याला पाहून आनंद झाला. आपण वर्गाला सुरुवात करूयात. 3 ओंकार म्हणून आपण सुरुवात करूयात. सर्वांनी स्वस्तिकासन किंवा पद्मासन घालून बसायचं किंवा वज्रासनामध्ये बसायचं. आपण सगळ्यांनी एकत्रितच ओंकार म्हणायचे आहेत. मी म्हणतो माझ्याबरोबर आपण 3 ओंकार म्हणणार आहोत. गुरुवंदना करूयात सगळे एकत्रित. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. गुरवे नमः. डोळे उघडायचे आहेत. शयन स्थितीमध्ये जायचं आहे. पाठीवर झोपायचं आहे. हातासाठी आसन सोडायचं. आधी पद्मासन स्वस्तिकासन असेल ते सोडायचं. पाठीवर झोपायचं आहे. शयन स्थितीमध्ये सगळ्यांना आवडतं असं आसन आपलं शवासन. पाठीवर झोपल्यानंतर सर्व शरीर शिथिल सोडायचे. दोन्ही पायामध्ये साधारणतः 1 ते 1.5 फूट अंतर घ्या. दोन्ही हात आपल्या शरीरापासून 4 ते 6 इंच दूर ठेवायचे. हाताची तळवे छताच्या दिशेने बोटं अर्धवट मिटलेली आहेत. मान सोयीस्करित्या डावीकडे किंवा उजवीकडे कललेली आहे. सर्व शरीर आपण शिथिल सोडणार आहोत. शरीराबरोबरच मनालाही विश्रांती मिळते या आसनामध्ये. दिसायला सोपं, परंतु जमायला तसं अवघड आहे. आपल्याला वाटतं काय नुसतं झोपलाय शवासन आहे, परंतु जमायला तसं अवघड आहे. शरीराला जशी विश्रांती देतो त्याचबरोबर मनालाही विश्रांती या आसनामध्ये मिळते. आणि सर्व शरीर शिथिल सोडायचं आहे.
नकळत आपल्या शरीरामध्ये ताण असतात, ते सर्व ताण काढून टाकायचे आहेत. शवासनामध्ये शरीर व मनाचे ताण काढून टाकल्यानंतर हातापायांच्या अतिशय साध्या, सोप्या पण परिणामकारक अशा हालचाली आपण आता करणार आहोत. योग संजीवनचा अभ्यासक्रम आपण मागच्या 3 टप्प्यामध्ये शिकलेलो आहोत. ती शिकलेली जी आसनं आहेत, हाताच्या हालचाली, पायाच्या हालचाली, गुडघ्याच्या हालचाली, त्याला आपण हस्तसंचालन, पदसंचालन, जानुसंचालन, ही जी नावं दिलेली आहेत ती आपण आज करून पाहणार आहोत. सावधान, शवासन सोडायचं आहे. दोन्ही पाय जुळून घ्या, हात आपल्या शरीराच्या जवळ घ्यायचे आहेत. त्या स्थितीमधूनच आपल्याला आता हस्तसंचालन प्रकार पहिला करायचा आहे. हस्तसंचालन प्रकार पहिला, सावकाश दोन्ही हात थोडेसे जमिनीपासून एक साधारणतः अर्धा इंच वर उचलायचे आहेत आणि गोलाकार फिरवत सावकाश डोक्याच्या दिशेने वर आणायचे. जमिनीला समांतर सावकाश दोन्ही हात थोडेसे वर उचला, गोलाकार फिरवत सावकाश डोक्याच्या दिशेने अगदी सावकाश. जितकी सावकाश हालचाल कराल तेवढा आपल्याला त्याचा जास्त परिणाम जाणवेल. जलद हालचाल केली तर कदाचित पटकन तुमचा हात वर जाईल, परंतु सावकाश केलात की तुमच्या स्नायूवर तुम्हाला जो ताण येतो तो सुखकारक असा ताण आपल्याला मिळतो. आणि ही हालचाल करत असताना आपल्या पाठीच्या मणक्याकडे लक्ष द्यायचं. पाठीच्या मणक्याच्या बाजूला जे स्नायू आहेत त्याची जी हालचाल होते तिकडे आपण लक्ष द्यायचं आहे. दोन्ही हात वर नेल्यानंतर हात वर ताणून घ्या, पाय खाली ताणून घ्या, सर्व शरीर ताणायचं आहे. ताण सोडायचे, शरीर ढिलं सोडायचं आहे. सावकाश हात बाजूने पूर्ववत जागेवर. हस्तसंचालन प्रकार पहिला, सावकाश दोन्ही हात गोलाकार फिरवत परत पूर्ववत शरीराच्या जवळ आणायचे. परत एकदा आपण हाच प्रकार करणार आहोत. हस्तसंचालन प्रकार पहिला, हात थोडेसे जमिनीपासून वर उचलायचे आहेत, अर्धा इंच साधारणतः. हाताचे तळवे छताच्याच दिशेने आहेत. सावकाश हात गोलाकार फिरवत, अगदी सावकाश, अगदी सावकाश हात गोलाकार फिरवत डोक्याच्या दिशेने वर आणायचे. कदाचित आपल्याला दोन्ही हात वर येणार नाहीत, तर जो हात आपला वर जातो तो पूर्ण दुसरा हात जिथपर्यंत जातो तिथपर्यंत वर आणायचा आहे. रोजच्या सरावाने हळूहळू तो सुद्धा हात आपला पूर्णपणे वर डोक्याच्या दिशेने जाऊ शकेल. दोन्ही हात वर आल्यानंतर हाताचे दोन्ही हात वर ताणून घ्या, पाय खाली ताणून घ्यायचे आहेत. शरीर शिथिल सोडायचं आहे. सावकाश परत हात पूर्ववत बाजूने जागेवर घ्यायचे आहेत. हस्तसंचालन प्रकार पहिला करतोय आपण. दोन्ही हात गोलाकार फिरवत पूर्ववत जागेवर. यातीलच दुसरा प्रकार करायचा आहे. हस्तसंचालन प्रकार दुसरा, दोन्ही हात सावकाश तसेच वर उचलायचे आहेत आणि वर उचलून डोक्याच्या दिशेने आणायचे आहेत. आपण पहिल्या प्रकारामध्ये बाजूने आणले होते, आता हात तसेच वर उचलले आहेत. हाताच्या दोन्ही हातामधलं अंतर तसंच ठेवायचं आहे. हाताचे तळवे छताच्या दिशेने असतानाच हात वर उचललेले आहेत. दोन्ही हात वर उचलल्यानंतर पाठीमागे डोक्याच्या मागे वर जमिनीवर टेकवायचे आहेत. सावकाश आसन सोडायचे, तसेच हात वर उचलायचे. दोन्ही हाताचे तळवे जमिनीला टेकलेले आहेत. हाताच्या तळव्याची स्थिती बदलायची नाही आहे. तसेच दोन्ही हात वर उचलायचे. सावकाश पूर्ववत जागेवर. त्यावेळेस आपण हात वर उचलतो, मागे डोक्याच्या वर टेकवल्यानंतर तर थोडंसं खाण्यामध्ये जास्त ताण येतो आणि तो अपेक्षित ताण आहे. परत एकदा करायचं आपल्याला. हस्तसंचालन प्रकार दुसरा, सावकाश दोन्ही हात वर उचलायचे आहेत. सावकाश दोन्ही हात वर उचलून डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आहेत. सावकाश, अगदी सावकाश, घाई गडबड अपेक्षित नाही आहे. संत नियंत्रित हालचाली अपेक्षित आहेत. सावकाश दोन्ही हात वर नेल्यानंतर दोन्ही हाताचे तळवे जमिनीला टेकलेले आहेत. पुन्हा विरुद्ध दिशेने करायचे. सावकाश आसन सोडायचे. सावकाश दोन्ही हात वर उचलून घ्या. सावकाश आणि दोन्ही हात पूर्ववत शरीराच्या बाजूला जमिनीवर टेकलेले. हस्तसंचालन प्रकार दुसरा. आता तिसरा प्रकार म्हणजे प्रकार 1 आणि प्रकार 2 या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. हस्तसंचालन प्रकार तिसरा करायचा आहे. प्रकार 1 प्रमाणे सावकाश दोन्ही हात गोलाकार फिरवत बाजूनी डोक्याच्या दिशेने वर आणायचे. सावकाश दोन्ही हात थोडेसे वर उचलायचे. गोलाकार फिरवत जमिनीला समांतर दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर आणायचे. गोलाकार फिरवत सावकाश डोक्याच्या दिशेने वर आणायचे. दोन्ही हात वर आणल्यानंतर हाताची फुली करायची आहे डोक्याच्या दिशेने आल्यानंतर आणि हाताची फुली करून सावकाश दोन्ही हात वर उचलायचे आहेत. दोन्ही हात वर उचलून दोन्ही हात आपल्या पोटावर आणायचे आहेत.
दोन्ही हात पोटावर आल्यानंतर हाताची फुली सोडायची आहे. डावा हात डावीकडे, उजवा हात उजवीकडे जमिनीवर टेकवायचा आहे. परत विरुद्ध दिशेने आपल्याला हेच आसन करायचे आहे. सावकाश दोन्ही हाताची परत पोटावर फुली करायची आहे. दोन्ही हात सावकाश तसेच वर उचलायचे आहेत. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने पाठीमागे न्यायचे आहेत. डोक्याच्या दिशेने वर जमिनीवर आल्यानंतर दोन्ही हात जमिनीवर टेकवायचे आहेत आणि हाताची फुली सोडून सावकाश दोन्ही हात गोलाकार फिरवत पूर्ववत जागेवर आणायचे आहेत. हस्तसंचालन प्रकार तिसरा पुन्हा एकदा आपण करून पाहणार आहोत. प्रकार 1 आणि प्रकार 2चं कॉम्बिनेशन. हस्तसंचालन प्रकार तिसरा करायचा. सावकाश दोन्ही हात गोलाकार फिरवत डोक्याच्या दिशेने वर आणायचे आहेत. सावकाश जमिनीला समांतर. परत सावकाश संथ अशी हालचाल आहे. जितकं सावकाश कराल तेवढं जास्त त्याचा फायदा आपल्याला जाणवतो. दोन्ही हात वर आल्यानंतर दोन्ही हाताची फुली करायची आहे. दोन्ही हाताची फुली केलेल्या स्थितीमध्ये सावकाश दोन्ही हात वर उचलायचे आहेत आणि फुली केलेल्या अवस्थेमध्ये दोन्ही हात आपल्या पोटावर आणायचे आहेत. दोन्ही हात पोटावर आल्यानंतर हाताची फुली सोडायची आहे. डावा हात डावीकडे, उजवा हात उजवीकडे जमिनीवर टेकवायचा आहे. विरुद्ध बाजूने आपल्याला हेच आसन करायचं आहे. परत सावकाश दोन्ही हात आपल्या पोटावर घ्यायचे आहेत. दोन्ही हाताची पोटावर घडी घालायची आहे. फुली करायची आहे. घडी म्हणजे फुली घालायची आहे आणि दोन्ही हात सावकाश तसेच वर उचलून डोक्याच्या दिशेने पाठीमागे वर आणायचे आहेत. दोन्ही हात वर आल्यानंतर सावकाश हाताची फुली सोडायची आहे आणि दोन्ही हात गोलाकार फिरवत सावकाश शरीराजवळ आणून टेकवायचे आहेत. हस्तसंचालन प्रकार तिसरा आपण केलेला आहे. आता पदसंचालन प्रकार आपण करून पाहूयात. आपण मागच्या 3 सत्रामध्ये शिकलेलो आहोत. त्याचीच उजळणी आज आपण या ठिकाणी करतो आहोत. पदसंचालन प्रकार पहिला करायचा आहे. दोन्ही हात आता आपल्या शरीराजवळ घेतलेले कमरेपासून वरचा भाग आपण पूर्णपणे शिथिल सोडलेला आहे. आता फक्त पायाची हालचाल आपल्याला या ठिकाणी करायची आहे. मग आधी डाव्या पायाने करायचं आहे. प्रकार पहिल्यामध्ये फक्त डावा पाय थोडासा वर उचलायचा आहे गुडघ्यात वाकून आणि डाव्या पायाची टाच आपल्या सीटजवळ जास्तीत जास्त जवळ आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे डावा पाय गुडघ्यात वाकून सावकाश जवळ घ्यायचा आहे. डावा पाय जवळ घेतल्यानंतर डावा पायाचा चवडा पूर्णपणे जमिनीला टेकलेला आहे. सावकाश आसन सोडायचे. डावा पाय थोडासा वर उचलायचा आहे आणि पाय गुडघ्यामधून सरळ करायचा आहे. उजव्या बाजूने आपण हेच करणार आहोत. पदसंचालन प्रकार पहिला. उजवा पाय गुडघ्यात वाकून जवळ घ्यायचा आहे. उजवा पाय थोडीशी टाच वर उचलायची अर्धा इंच आणि सावकाश गुडघ्यात वाकून पाय जवळ घ्यायचा आहे. आता हे करायला सांगताना सोपं वाटतं पण प्रत्यक्ष करतो त्यावेळेस आपल्याला जाणीव होते की पाय जवळ घेतो. काही जणांना गुडघ्याचा त्रास असेल तर कदाचित लवकर त्यांना जवळ घेता येणार नाही, तर मग पाय टेकवत आणला तरी चालेल. तसंच आसन सोडताना सुद्धा कदाचित पाय सरळ करता आला नाही एकदम, तर पाय टाच जमिनीवर टेकवत सरळ केला तरी चालेल. सावकाश आसन सोडायचे. सावकाश उजवा पाय गुडघ्यामध्ये सरळ करायचा आहे. पूर्ववत जागेवर घ्यायचा आहे. आता दोन्ही पाय एकदम आपण जवळ घेणार आहोत. दोन्ही पायाच्या टाचा थोड्याशा वर उचलायच्या साधारणतः अर्धा इंच आणि पाय गुडघ्यात वाकून सावकाश दोन्ही पाय जवळ घ्यायचे आहेत. अगदी सावकाश दोन्ही पाय गुडघ्यात वाकून जवळ घ्या. सावकाश. आता हे करत असताना पोटावर थोडासा ताण येतो. कदाचित आपल्याला दोन्ही पाय गुडघ्यात वाकून एकदम जवळ येणार नाही, तर मी पहिल्यांदा सांगितलं की आपण पाय टेकवत जवळ आणलं तरी चालेल आणि सरावानंतर हळूहळू आपल्याला ते एकदम कदाचित जमायला लागेल. सोडताना आणखी जास्त ताण येतो. घेताना तेवढा येत नाही, परंतु तेवढाच सोडताना जास्त ताण येतो. सावकाश आसन सोडायचं आहे. दोन्ही पायाच्या टाचा थोड्याशा वर उचलायच्या आणि दोन्ही पाय गुडघ्यामध्ये सरळ करायचे. हे करत असताना श्वसन संथपणे चालू आहे. शरीराची कुठलीही हालचाल नाही आहे. नियंत्रित अशा हालचाली सगळ्या आहेत. पुन्हा एकदा आपण हाच प्रकार करणार आहोत, पण दोन्ही पायाने करणार आहोत. सावकाश दोन्ही पाय टाचा थोड्याशा वर उचलायच्या अर्धा इंच आणि दोन्ही पाय गुडघ्यात वाकून सावकाश पाय जवळ घ्यायचे. सावकाश आसन सोडायचं. सावकाश दोन्ही पाय गुडघ्यामध्ये सावकाश सरळ करायचे. हे करत असताना श्वसन रोखून ठेवायचं नाहीये. श्वसन संथपणे चाललेलं आहे आणि कदाचित आपल्याला ताण जास्त आले, ताण सहन होत नसतील तर पाय टेकवत सरळ करायलाही हरकत नाही. सरावाने आपल्याला एकदम पाय सरळ करता येऊ शकतील. प्रकार दुसरा करायचा. पदसंचालन प्रकार दुसरा. प्रथम डाव्या पायाने करायचं आहे. डावा पाय वर उचलायचा आहे. साधारणतः
45 अंशाचा कोन होईपर्यंत पाय वर उचलायचा आहे आणि नंतर सावकाश डावीकडनं गोलाकार फिरवत खाली आणायचा आहे. जमिनीला समांतर सावकाश डाव्या पायाची टाच उजव्या पायाजवळ परत आणायची आहे. म्हणजे ओवाळ्याची स्थिती करतो आहोत. पुन्हा विरुद्ध बाजूने सावकाश डावा पाय डावीकडे सावकाश घ्यायचा आहे, वर उचलायचा आहे आणि वर उचलून पुन्हा सावकाश गोलाकार फिरवत पूर्ववत जागेवर आणायचा आहे. परत उजव्या पायाने आपण ही स्थिती करणार आहोत. पदसंचालन प्रकार दुसरा. उजवा पाय वर उचलायचा आहे, सावकाश गोलाकार फिरवत उजवीकडे न्यायचा आहे, उजवीकडून खाली आणायचा आहे आणि सावकाश जमिनीला समांतर खालून पूर्ववत जागेवर आणायचा आहे. विरुद्ध बाजूने करायचं आहे. सावकाश उजवा पाय थोडासा वर उचलायचा आहे, उजवीकडे वर न्यायचा आहे आणि गोलाकार फिरवत सावकाश डावा पाय उजवा पाय जो आहे तो डाव्या पायाजवळ आणून ठेवायचा आहे. पदसंचालन प्रकार दुसरा. परत एकदा आपण करून पाहणार आहोत. पदसंचालन प्रकार दुसरा. सावकाश डावा पाय वर उचलायचा आहे, गोलाकार फिरवत सावकाश डावीकडून गोलाकार फिरवत पाय खाली आणून उजव्या पायाजवळ आणून पाय टेकवायचा आहे. विरुद्ध बाजूने करायचं आहे. सावकाश डावा पाय जमिनीला समांतर सावकाश डावीकडे घ्यायचा आहे, डावीकडून वर वर आल्यानंतर वरून सावकाश पूर्ववत जागेवर. उजव्या पायाने करायचं आहे. उजवा पाय सावकाश वर उचलायचा आहे, साधारणतः 45 अंशाचा कोन करेपर्यंत वर उचलायचा आहे, उजवीकडे न्यायचा आहे, गोलाकार फिरवत उजवीकडून खाली आणि खाली जमिनीला समांतर जवळ आल्यानंतर उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या टाचेजवळ आणून टेकवायची आहे. विरुद्ध बाजूने उजवा पाय सावकाश थोडासा वर उचलायचा आहे, उजवीकडे न्यायचा आहे, उजवीकडून सावकाश वर आल्यानंतर सावकाश परत डाव्या पायाजवळ आणून उजव्या पायाची टाच परत खाली जमिनीवर घ्यायची आहे. पदसंचालन प्रकार दुसरा केलेला आहे. पदसंचालन प्रकार तिसरा करूयात. डावा पाय वर दोन्ही हात सावकाश गोलाकार फिरवत आपल्या प्रकार 1 प्रमाणे दोन्ही हात गोलाकार फिरवत थोडेसे वर आणायचे. खांद्याच्या रेषेमध्ये दोन्ही हात आणायचे आहेत. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत आणल्यानंतर सावकाश दोन्ही हाताचे तळवे जमिनीला टेकवायचे आहेत. हात खांद्याच्या रेषेत द्यायचे, एकदम वर नेण्याचे किंवा एकदम खाली ठेवायचे नाहीये. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये असणार आहेत. हाताचे तळवे जमिनीला टेकलेले आहेत. आता डावा पाय वर उचलायचा आहे आणि डाव्या पायाचा चवडा किंवा डाव्या पायाचा अंगठा उजव्या गुडघ्याच्या पलीकडे जास्तीत जास्त लांब नेऊन टेकवायचा. डावा पाय उजवीकडे आणि मान डावीकडे. मान डावीकडे वळलेली आहे आणि डावा पाय उजवीकडे जास्तीत जास्त दूर नेऊन जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा नाहीये. डावा पाय सरळ गुडघ्यात सरळ ठेवून जास्तीत जास्त डावीकडे दूर नेऊन टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. आसन सोडायचे. सावकाश डावा पाय वर उचलून घ्या. सावकाश डावा पाय जागेवर, मान सरळ. विरुद्ध बाजूने करूयात. उजवा पाय वर उचलायचा आहे. सावकाश उजवा पाय वर उचलून डाव्या गुडघ्याच्या पलीकडे जास्तीत जास्त लांब नेऊन टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. उजवा पाय यावेळेस गुडघ्यामध्ये सरळ ठेवायचा आहे. उजवा पाय आपण जास्तीत जास्त दूर टेकल्यानंतर शरीर शिथिल सोडायचं आहे. मान उजवीकडे वळलेली आहे, उजवा पाय डावीकडे घेतलेला आहे, कमरेचा उजवीकडचा भाग थोडासा वर उचललेला आहे, थोडासा ताण येतो, पाठीच्या कण्याला पीळ मिळतो आणि हा पीळ मिळणं अपेक्षित आहे, आवश्यक आहे. छानसा पीळ मिळतो, त्यामुळे चांगल्या संवेदना आपल्याला याच्यामध्ये जाणवतात. सुखकारक अशी अनुभूती याच्यामध्ये मिळते. आसन स्थिती घेतल्यानंतर शरीर शिथिल सोडायचे. श्वसन संथपणे चालू आहे. आपण आसन ही स्थिती घेतल्यानंतर शरीर शिथिल सोडल्यानंतर आपल्याला जाणीव होते की आपण ताण शरीरामध्ये ठेवलेले आहे. आसन सोडायचंय. सावकाश, मान सरळ, उजवा पाय जागेवर, सावकाश. पुन्हा एकदा आपल्याला हेच आसन करायचं आहे. दोन्ही हात आपल्या आहे तसेच ठेवलेले आहेत, खांद्याच्या रेषेमध्येच आहेत. डावा पाय उचलून उजव्या गुडघ्याच्या पलीकडे जास्तीत जास्त लांब नेऊन टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. डावा पाय उजव्या गुडघ्याच्या पलीकडे जास्तीत जास्त लांब नेऊन टेकवत आहोत. कमरेचा डावीकडचा भाग वर उचललेला आहे. मान डावीकडे, पाय उजवीकडे. पाठीच्या कण्याला पीळ मिळतो आहे. आसन स्थिती घेतल्यावर शरीर शिथिल सोडायचे. अनावश्यक ताण काढून टाकायचे. कमरेचा डावीकडचा भाग थोडासा वर उचललेला आहे. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये सरळ आहेत. काही जणांचा कदाचित
डावा पाय गुडघ्यामध्ये सरळ होत नाही, डावा पाय कंबर उचलली जात नाही वर, पण प्रयत्न करायचा. रोजच्या सरावाने हळूहळू आपल्याला ते जमणार आहे. आसन सोडायचंय सावकाश, डावा पाय वर उचलायचा आहे सावकाश, पूर्ववत जागेवर. विरुद्ध बाजूने करायचंय. उजवा पाय सावकाश वर उचलायचा आहे, डाव्या गुडघ्याच्या पलीकडे जमिनीवर टेकवायचा आहे आणि मान उजवीकडे, पाय डावीकडे. पाठीच्या कण्याला छानसा फील मिळतो या आसनामध्ये. आसन किती घेतल्यानंतर शरीर शिथिल सोडायचं आहे, शरीरातील अनावश्यक ताण काढून टाकायचे. उजवा पाय जास्तीत जास्त लांब टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये सरळ ठेवायचा, पाय गुडघ्यात वाकून अगदी पायाचा तोडा आपल्या गुडघ्याजवळ टेकवायचा नाहीये. पाय जास्तीत जास्त लांब न्यायचा प्रयत्न करायचा, म्हणजे आपल्याला कमरेचा भाग जास्तीत जास्त वर उचलला जाईल आणि पाठीच्या कण्याला पीळ मिळेल. सावकाश आसन सोडायचंय. उजवा पाय सावकाश उचलून घ्यायचा आहे आणि पूर्ववत जागेवर सावकाश. दोन्ही हात सावकाश गोलाकार पूर्ववत जागेवर आणायचे. स्वस्थ शवासन. स्थितीमध्ये आपल्याला परत शवासन करायचे. आपण पदसंचालन प्रकार तिन्ही केलेले आहेत. हस्तसंचालनाचे तिन्ही प्रकार केले आहेत. त्यामुळे जो काही थकवा आलेला असेल तो थकवा आपल्याला काढून टाकायचा आहे. थोड्या वेळामध्ये जास्तीत जास्त विश्रांती घ्यायची आहे. त्यामुळे शवासन आपण करतो आहोत. दोन्ही पायामध्ये अंतर आहे. पायामध्ये साधारणतः 1 ते 1.5 फूट अंतर आहे. टाचा आतल्या बाजूला, तेवढे बाहेरच्या बाजूला. दोन्ही हात शरीरापासून 4 ते 6 इंच दूर आहेत. हाताचे तळवे छताच्या दिशेने, बोटं अर्धवट मिटलेली. सर्व शरीर शिथिल सोडायचे आहे. नकळत आपल्याला दिसायला हे सगळे सोपी आसनं वाटतात, परंतु हालचाल करताना प्रत्यक्षात काही अनावश्यक त्याचे ताण येतात आणि ते ताण आपण शरीरामध्ये तसेच ठेवतो. ते ताण काढून टाकण्यासाठी आपल्याला या शवासनाचा उपयोग होतोय आणि शवासन केल्यानंतर पुन्हा पुढची आसनं करण्यासाठी आपल्याला फ्रेश वाटायला लागतं. आलेला ताण थकवा सगळा काढून टाकायचा आहे शवासनाच्या माध्यमातून. मान सोयीस्करित्या डावीकडे किंवा उजवीकडे कललेली आहे. श्वसन शांतपणे चालू आहे. सर्व शरीर शिथिल सोडलेलं आहे. शवासन म्हटलं की आपण पायाच्या बोटापासून ते डोक्यापर्यंत शरीराचा सर्व भाग शिथिल सोडायचा प्रयत्न करायचा आहे. आपण आतापर्यंत हस्तसंचालनाचे 3 प्रकार पाहिले, पदसंचालनाचे 3 प्रकार पाहिलेले आहेत. त्यामुळे जो थकवा आलेला आहे तो काढून टाकण्यासाठी आपण शवासन करतो आहोत. सावधान शवासन सोडायचं आहे. त्या स्थितीमधीलच आपल्याला मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलेलं जानुसंचालनाचे प्रकार आपल्याला करायचे आहेत. जानुसंचालन प्रकार 1, जानुसंचालन प्रकार 2 आणि जानुसंचालन प्रकार 3. आता यामध्ये दोन्ही पाय जुळून घेतलेले आहेत. दोन्ही हात आपल्या शरीराजवळ आहेत. हाताचे या जानुसंचालन प्रकार 1 करायचा आहे. सावकाश दोन्ही हात गोलाकार फिरवत डोक्याच्या दिशेने वर आणायचे आहेत. डोक्याच्या दिशेने वर आणल्यानंतर दोन्ही हाताची घडी घालायची आहे. दोन्ही हात घडी घातलेल्या स्थितीमध्ये डोक्याच्या वरच्या बाजूला जमिनीवर टेकलेले आहेत. पहिला प्रकार करायचा आहे. डावा पाय गुडघ्यात वाकून सावकाश जवळ करायचा आहे. आपण पदसंचालन 1 मध्ये करत होतो त्याप्रमाणे डावा पाय गुडघ्यात वाकून सावकाश जवळ घेतलेला आहे. डावा पायाचा चवडा जास्तीत जास्त जमिनीवर टेकलेला आहे. डाव्या पायाची टाच आपल्या डाव्या सीटजवळ आणलेली आहे आणि या स्थितीमध्ये सावकाश डावा गुडघा उजव्या मांडीवर दाबायचा प्रयत्न करायचा आहे. डावा गुडघा उजव्या मांडीवर दाबायचा आहे. सावकाश डावा गुडघा उजव्या मांडीवर दाबायचा. जानुसंचालन प्रकार पहिला. सावकाश डावा गुडघा वर उचलून घ्यायचा आहे. सावकाश डावा पाय गुडघ्यामध्ये सरळ. उजव्या पायाने करायचंय. उजवा पाय गुडघ्यात वाकून सावकाश जवळ घ्या. उजवा गुडघा डाव्या मांडीवर दाबून घ्यायचा आहे. जानुसंचालन प्रकार पहिला. आता हा उजवा गुडघा ज्यावेळेस डाव्या मांडीवर दाबून घेतो तो उजव्या पायाचा चवडा जमिनीवर टेकलेला ठेवायचा आहे. उजव्या पायाचा चवडा वर उचलू द्यायचा नाही. नकळत तो वर उचलला जातो, पण उजव्या पायाचा चवडा जमिनीवर टेकलेला ठेवायचा आहे. सावकाश आसन सोडायचं. सावकाश उजवा गुडघा वर सरळ करा. सावकाश उजवा पाय गुडघ्यामध्ये सरळ. प्रकार दुसरा करायचा आहे. जानुसंचालन प्रकार दुसरा. आता दोन्ही पाय गुडघ्यात वाकून जवळ घ्यायचे. सावकाश दोन्ही पाय गुडघ्यात वाकून आपण जवळ घेतलेले आहेत.
आता दोन्ही पाय गुडघ्यात वाकून जवळ घेतल्यानंतर डावा पाय शिथिल सोडायचा आणि डावा पायाचा गुडघा पूर्णपणे जमिनीवर टेकले ठेवायचा आणि उजवा गुडघा डाव्या गुडघ्यावर दाबून घ्यायचा प्रयत्न करायचा. मान उजवीकडे वळलेली, मान उजवीकडे आणि दोन्ही गुडघे डावीकडे. आता हे करत असताना डावा पाय पूर्ण शिथिल सोडलेला आहे, पण उजवा पाय जो आहे तो त्याचा चवडा जमिनीला टेकलेला ठेवलेला आहे आणि उजव्या पायाचा गुडघा आपण डाव्या गुडघ्यावर टेकवायचा प्रयत्न करतोय, म्हणजे ताण देतोय त्याच्यामध्ये. आणि हे आपण केल्यानंतर लक्षात येईल की आपल्या मांडीमध्ये छानसे ताण येतात आणि ते ताण सुखकारक असे आपल्याला ताण जाणवतात. मान उजवीकडे वळलेली, त्यामुळे पाठीच्या कण्याला एक पीळ मिळाल्यासारखा मिळतो. सावकाश आसन सोडायचे, मान सरळ, सावकाश दोन्ही गुडघे वर उचलून घ्यायचे, विरुद्ध बाजूने करायचं आहे. आता उजवा गुडघा उजवीकडे जमिनीवर टेकवायचा आहे आणि आता डावा गुडघा उजव्या गुडघ्यावर दाबायचा प्रयत्न करायचा. हे करत असताना डाव्या पायाचा चवडा वर उचलला जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मान डावीकडे वळलेली, मान डावीकडे आणि दोन्ही गुडघे उजवीकडे. आसन स्थिती घेतल्यानंतर शरीर शिथिल सोडायचं आहे, हे एक लक्षात ठेवायचं. कुठलीही स्थिती घेतल्यानंतर आपण शरीर शिथिल ठेवायचं आहे, अनावश्यक ताण त्यातले काढून टाकायचे. सावकाश आसन सोडायचे, सावकाश दोन्ही गुडघे वर उचलून घ्या. यातूनच आपल्याला आता जानू संचालन प्रकार तिसरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये साधारणतः थोडंसं अंतर घ्यायचं आहे, साधारणतः 1 फुटाचं अंतर घ्यायचं आहे. दोन्ही पायाच्या चवड्यामध्ये थोडंसं अंतर घ्यायचं आहे. आणि आता तिसऱ्या प्रकारमध्ये डावा गुडघा आपल्या उजव्या चवड्या शेजारी जमिनीवर टेकवायचा आहे. डावा गुडघा उजव्या चवड्या शेजारी जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे आणि उजवा गुडघा डाव्या मांडीवर दाबायचा. न कळत काय होतं की उजवा गुडघा सुद्धा उजवीकडे न कळत आपला पडला जातो, तर तसं न होता त्याला जाणीवपूर्वक डाव्या मांडीवर दाबायचा प्रयत्न करायचा आहे. पाठीच्या कण्यामध्ये थोडासा, कमरेमध्ये थोडासा ताण येतो, मांडीमध्ये ताण येतो जास्त. सावकाश डावा पाय, सावकाश गुडघ्यावर उचलून घ्यायचा, सावकाश डावा गुडघ्यावर उचलून घ्या, सावकाश. विरुद्ध बाजूने करायचा आहे. उजवा गुडघाचा डाव्या पायाच्या चवड्या शेजारी जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा. मी प्रयत्न हा शब्द वापरतोय कारण सगळ्यालाच पाय जमिनीवर टेकला जाईल, गुडघा टेकेल असं नाहीये, त्यामुळे प्रयत्न हा शब्द वापरतोय मी. उजवा पायाचा गुडघा डाव्या पायाच्या चवड्या शेजारी जमिनीवर टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्याला जेवढा ताण सहन होईल तेवढा आपण ताण घ्यायचा आहे आणि आसन स्थिती घ्यायची आहे. सावकाश उजवा पायाचा गुडघा सावकाश वर उचलायचा आहे. परत एकदा आपण हाच प्रकार करून पाहणार आहोत. जानू संचालन प्रकार तिसरा. प्रथम डावा पायाने करायचं आहे. डावा पायाचा गुडघा सावकाश उजव्या पायाच्या चवड्या शेजारी जमिनीवर टेकवायचा आहे. पण हे करत असताना डावा पायाचा चवडा वर उचलू द्यायचा नाहीये आणि उजव्या पायाचा गुडघाही उजवीकडे जाऊ द्यायचा नाहीये, तो जाणीवपूर्वक डाव्या मांडीवर दाबून घ्यायचा आहे, म्हणजे थोडासा ताण मिळतो आणखी. सावकाश आसन सोडायचंय, सावकाश डावा पाय, सावकाश डावा गुडघा वर उचलून घ्या. विरुद्ध बाजूने करायचं आहे. आता उजव्या पायाचा गुडघा डाव्या चवड्या शेजारी जमिनीवर आणून टेकवायचा आहे, प्रयत्न करायचा आहे. डावा गुडघा उजव्या मांडीवर दाबायचा प्रयत्न करायचा आहे. न कळत डावा गुडघा आपला थोडासा डावीकडे करतो. आसन सोडायचे, सावकाश उजवा गुडघा वर उचलून घ्यायचा आहे. आसन सोडायचंय, सावकाश दोन्ही हात गोलाकार फिरवत पूर्ववत जागेवर, दोन्ही पाय गुडघ्यामध्ये सरळ, स्वस्थ शवासन. जानू संचालन प्रकार तिसरा केलेला आहे, त्यामुळे जो काही ताण आलेला आहे तो ताण काढून टाकण्यासाठी परत आपण शवासन करतो आहोत. शवासन करायचे सगळ्यांनी. शवासन म्हटल्यानंतर दोन्ही पायामध्ये साधारणतः 1 ते 1.5 फूट अंतर आहे. टाचा आतल्या बाजूला, थोडे बाहेरच्या बाजूला. मान सोयीस्करित्या डावीकडे किंवा उजवीकडे चाललेली आहे. हात शरीरापासून 4 ते 6 इंच दूर आहेत आणि सर्व शरीर शिथिल सोडलेलं आहे. या आसनामध्ये शरीराचा जास्तीत जास्त भाग जमिनीला टेकलेला राहतो. श्वसन त्यामुळे संथ होत आहे. आपलं लक्ष श्वसनाकडे द्यायचं म्हणजे मनातले विचार कमी होतात. सावधान.
शवासन सोडायचं आहे. दोन्ही हात जवळ घ्या, मान सराव. शयन स्थितीमधून आपल्याला बैठक स्थितीमध्ये यायचं आहे. सावकाश उठून बसायचं आहे. बैठक स्थितीमध्ये आल्यानंतर आपल्याला वज्रासनामध्ये यायचं आहे. मागच्या सत्रामध्ये आपण वज्रासन शिकलेलो आहोत. दोन्ही पाय गुडघ्यात वाकून आपल्याला गुडघ्यावर बसायचं आहे. दोन्ही पायामध्ये टाचा जुळलेले आहेत, चवडे जुळलेले आहेत. तर दोन्ही पायाचे चवडे अंगठे जुळलेले आहेत आणि टाचामध्ये अंतर आहे आणि त्या टाचेच्या दोन्ही टाचा अंतर जे घेतले त्याच्यामध्ये आपल्याला आपलं सीट ठेवायचं आहे. हे वज्रासन. आपण आता वज्रासनामध्ये बसलेलो आहोत. यातील मागच्या सत्रात पाहिलेलं आपल्याला जानू हस्तासन पाहायचं आहे. दोन्ही हात आपले गुडघ्याच्या समोर जमिनीवर टेकवायचे. दोन्ही हात गुडघ्यासमोर जमिनीवर टेकलेले आहेत. कंबर खाली दाबायची आहे. छाती पुढे काढायची आहे आणि मान मागे न्यायची आहे. दोन्ही हात आपले जमिनीवर टेकलेले आहेत. हात कोपरामध्ये सरळ आहेत. कंबर खाली दाबायची आहे. छाती पुढे काढायची आहे आणि मान जास्तीत जास्त मागे न्यायची आहे. आपल्याला पाठीच्या कणाला एक थोडासा मागच्या दिशेने बाक येतो आणि छान वाटतं. म्हणजे हा जो ताण मिळतो हा ताण सुखकारक असा ताण आहे. त्यामुळे हस्तासन. सावकाश आसन सोडायचे. सावकाश दोन्ही हात मान सरळ. सावकाश दोन्ही हात गुडघ्यावर. आपण जर वज्रासनात बसू शकत असाल तर वज्रासनात बसायला हरकत नाही. पुढचे 2-3 स्टेप्स ज्या आहेत मी आपल्याला आता या ठिकाणी दाखवतील पारगाव करतोय. मग आपण साधी मांडी घालून बसलात तरी चालेल. पुढचे 2-3 प्रकार आपण पाहून घेऊयात. यातूनच आपल्याला का आपण जानू हस्तासन पाहिलेलं आहे. सावकाश दोन्ही हात आपल्या गुडघ्यासमोर ठेवलेले आहेत. त्यातूनच ते दोन्ही हात पुढे आणायचे आणि दोन्ही हाताचे कोपर जमिनीवर आपण टेकवणार आहोत. दोन्ही हाताचे कोपर जमिनीला टेकलेले आहेत. आता कोपरामध्ये साधारणतः 7-8 इंचाचं अंतर ठेवायचं. दोन्ही हाताचे मनगट जुळलेले आहेत आणि दोन्ही हाताचे तळवे त्या मनगटामध्ये आपला हनुवटी ठेवायची आणि दोन्ही हाताचे तळवे आपल्या गालावर येणार आहे. यातूनच आपण पुढचं आसन पाहणार आहोत. त्याच्यामध्ये डावा पाय सावकाश पाठीमागे न्यायचा आहे. सावकाश डावा पाय पाठीमागे न्यायचा आहे. आता ही स्थिती घेतल्यानंतर डावा पाय पूर्णपणे पाठीमागे घेतलेला आहे. आता उजवा पाय जो आहे तो थोडासा उजव्या पायाच्या गुडघ्यावर आपण बसलेलो आहोत. तर तो उजवा पाय थोडासा बाजूला घ्यायचा आहे. थोडासा ताण जास्त जाणवतो आपल्याला. कमरेमध्ये थोडा जास्त ताण होतो. उजवा पाय थोडा बाजूला घेऊन आपण जर कंबर थोडी खाली टेकवली तर जास्त ताण येतो. यातून पुढची अवस्था म्हणजे सावकाश उजवा पाय सुद्धा पाठीमागे घ्यायचा आहे. सहजहस्त भुजंगासन. ही जी स्थिती आहे ती सहजहस्त भुजंगासन आहे. यातूनच आपल्याला पुढची जी स्थिती आहे ती मकरासन हे पाहून घ्यायचे आपल्याला. कारण आसन स्थिती केल्यानंतर आपल्याला थोडासा थकवा येतो. तो काढून टाकण्यासाठी आपण मकरासनाचा उपयोग करतो. जसा शयन स्थितीमध्ये शवासनाचा उपयोग होतो तसाच विपरीत शयन स्थितीमधले आसन केल्यानंतर आपल्याला मकरासनाचा उपयोग होतो. मकरासन करायचं आहे. सावकाश दोन्ही हाताची घडी घालायची. डोक्याच्या पुढे आपण दोन्ही हाताची घडी घातलेली आहे. दोन्ही पायामध्ये अंतर आहे. मागे टाचा आतल्या बाजूला तेवढे बाहेरच्या बाजूला. आता हाताची घडी घातल्यानंतर शक्यतो दोन्ही हाताची घडी डोक्याच्या पुढे ठेवा. पण काही जणांना ते शक्य होत नसेल तर मग दोन्ही हाताची घडी घातल्यानंतर त्याच्यावर आपलं कपाळ टेकवायला हरकत नाही किंवा डावा गाल किंवा उजवा गाल त्याच्यावर टेकवायचा आहे. आणि ही स्थिती आहे मकर आसन. म्हणजे मगर जशी वाळूमध्ये येऊन पसरते तशी काहीशी स्थिती या आसनामध्ये दिसते म्हणून याला मकर आसन असं म्हटलेलं आहे. विपरीत शयन स्थितीमध्ये विश्रांतीकारक हे आसन आहे. आपल्याला आता परत याच आसनामधून आपण परत वज्रासनामध्ये येणार आहोत. मकर आसन सोडायचं आहे. सावकाश आणि ते विपरीत शयन स्थितीमधून आपल्याला परत सहजहस्त भुजंगासन करायचं आहे. दोन्ही हाताचे कोपर पुढे जमिनीवर टेकलेले आहेत. दोन्ही हाताची मनगट एकमेकाला टेकलेली आहेत आणि मनगटामध्ये आपली हनुवटी ठेवलेली आहे आणि दोन्ही हाताचे तळवे आपल्या गालावर आहेत. डावा तळवा डावा गालावर, उजवा तळवा उजव्या गालावर आहे. सहजहस्त भुजंगासन. या स्थितीमध्ये सुद्धा आपण बराच वेळ साधारणतः 15-20 मिनिट आपण सहज
राहू शकतो. फार सुखकारक आणि चांगलं असं आसन आहे. पाठीच्या कण्यासाठी, मानेच्या याच्यासाठी उपयोगासाठी, मानेचे काही त्रास असेल तर त्यासाठी फार उपयुक्त असं हे आसन आहे. यातून आपल्याला आता एक पाय सहज भुजंगासन करायचं आहे. आता आपण डावा पाय पुढे घेणार आहोत. डावा पाय गुडघ्यात वाकून सावकाश पुढे घ्यायचा आहे. डावा पाय पुढे घेतलेला आहे. हाताची स्थिती आहे तशीच आहे. डावा पाय पुढे घेऊन आपण डावा पाय वज्रासनामध्ये आणल्यासारखं आणलेला आहे आणि त्याच्यावर आपण बसलेलो आहोत. एक पाय सहज भुजंगासन. उजवा पाय पुढे आणायचा आहे. सावकाश उजवा पाय पुढे आणायचा आहे. हस्तशिरासन म्हणजे आपण याच्या आधी जी स्थिती घेतली होती त्याप्रमाणे हस्तशिरासन. आणि यातून सावकाश वर घ्यायचं. दोन्ही हात आपल्या गुडघ्याच्या समोर टेकलेले आहेत. जाणू हस्तासन. दोन्ही हात समोर टेकलेले आहेत. मान पाठीमागे, हाती पुढे काढलेली, कंबर खाली दाबलेली. सावकाश दोन्ही हात आपल्या मांडीवर घ्यायचे. वज्रासन आपण सर्वजण करून पाहणार आहोत. वज्रासनामधून आपल्याला हा पूर्ण सेट करायचा आहे. आपण सर्वजण वज्रासनामध्ये येणार आहोत. वज्रासनामध्ये बसायचं आहे. वज्रासनातून आपण जाणू हस्तासन करणार आहोत. दोन्ही हात आपल्या गुडघ्याच्या समोर जमिनीवर टेकलेले आहेत. दोन्ही हात गुडघ्याच्या समोर टेकलेले, हाताचे तळवे जमिनीवर टेकलेले आहेत. कंबर खाली दाबायची आहे. मान मागे न्यायची आहे. छाती पुढे करायची आहे. यातूनच आपल्याला हस्तशिरासन करायचं आहे. दोन्ही हाताचे कोपर समोर आणायचे आहेत. जमिनीवर टेकलेले आहेत. दोन्ही हाताचे कोपर जमिनीवर टेकलेले आहेत. हाताचे मनगट जुळलेली आहेत आणि दोन्ही हाताच्या मनगटामध्ये आपली हनुवटी ठेवायची आहे. डावा हाताचा तळवा आपल्या डाव्या गालावर येईल. उजवा तळवा उजव्या गालावर येईल. कंबर खाली दाबून घ्यायची आहे. कोपर पुढे पुढे मागे करून आपण सुखकारक अशी स्थिती याच्यामध्ये घेऊ शकतो. यातूनच आपल्याला सावकाश आता डावा पाय पाठीमागे न्यायचा आहे. सावकाश डावा पाय पाठीमागे न्यायचा आहे. सावकाश डावा पाय पाठीमागे घेतलेला आहे. डावा पायाचा चौडा मागच्या दिशेने ताणलेला आहे. या स्थितीमध्ये सावकाश आता उजवा पाय थोडासा उजवीकडे घ्या आणि कमरेचा भाग जमिनीवर टेकवा. ताण पहा. आपल्याला थोडासा ताण येतो पण चांगलं वाटतं. मांड्यामध्ये कमरेमध्ये चांगला ताण जाणवतो. याच्यामध्ये विशेषतः उजव्या मांडीमध्ये चांगला ताण जाणवतो आपल्याला. यातून सावकाश आता उजवा पाय गुडघ्यामध्ये सरळ करायचा आहे. सावकाश उजवा पाय गुडघ्यामध्ये सरळ पाठीमागे न्यायचा आहे. दोन्ही पाय पाठीमागे जुळलेले आहेत. दोन्ही पायाच्या टाचा जुळलेल्या आहेत. कवडे मागच्या दिशेने ताणलेले आहेत. सहजहस्त भुजंगासन या स्थितीला आपण सहजहस्त भुजंगासन म्हणतो. आणि या स्थितीमध्ये आपण बराच वेळ पुष्कळ वेळ बसू शकतो. एखाद्या वेळेस आपण TV पाहत असतो किंवा इतर काही करत असताना आपल्याला बराच वेळ बसायची वेळ आली आणि कंबर पाठ दुखत असेल तर आपण या स्थितीमध्ये बसून सुद्धा पडून आपण TV पाहू शकू. म्हणजे 15-20 मिनिटं आपल्याला सहजपणे याच्यामध्ये काढता येऊ शकतो. आणि मानेसाठी कमरेसाठी हे उपयुक्त असं आसन आहे सहजहस्त भुजंगासन. यातूनच आपण आता मकरासन करणार आहोत. दोन्ही हाताची डोक्याच्या पुढे घडी घालायची आहे. दोन्ही पायामध्ये मागे अंतर आहे. टाचा आतल्या बाजूला आहेत. थोडे बाहेरच्या बाजूला आहेत. मान सोयीस्करित्या डावीकडे किंवा उजवीकडे कललेली आहे. जमिनीवर टेकलेली आहे. आता कदाचित आपण पहा मान खाली टेकवल्यानंतर जरा जास्त ताण येतो. मग आपण हाताची घडी घातलेली त्या हाताच्या घडीवर आपलं कपाळ टेकलं तर चालू शकेल किंवा उजवा किंवा डावा गाल आपल्या त्या हाताच्या घडीवर टेकवायचा आहे. ताण थोडासा कमी येणार आहे. पण घडी कपाळ किंवा गाल घडीवर हाताच्या घडीवर न टेकवता खाली जर टेकवलं तर जास्त ताणाने तो चांगला परिणामकारक असा ताण असणार आहे. या स्थितीमध्ये आपण विश्रांतीकारक हे आसन आहे. ही आसनं करत असताना पोटावर झोपून जी काही आपण आसनं करतो त्याला विपरीत शयनस्थिती म्हणतो. त्यातील आसनं करताना ती आसनं केल्यावर जो काही थकवा येतो तो काढून टाकण्यासाठी या आसनाचा उपयोग करतो मकरासन. विपरीत शयनस्थितीमध्ये शवासने म्हणायला काही हरकत नाही आहे. आपण आता मकरासन सोडणार आहोत आणि परत विरुद्ध बाजूने सगळी आसनाची साखळी करणार आहोत, पूर्ण करणार आहोत आणि परत वज्रासनामध्ये यायचं आहे. सावधान. मकरासन सोडायचं. दोन्ही हात आपल्या पाठीमध्ये जागेवर, हनुवटी टेकलेली. ही विपरीत शयनस्थिती आहे. विपरीत शयनस्थितीमधून आपल्याला आता सहजहस्त भुजंगासन करायचं आहे. दोन्ही हाताची कोपर समोर घ्यायचे आहे. हाताचे कोपर
कोपरामध्ये अंतर आहे. हाताचे मनगट जुळलेले आहेत. दोन्ही मनगटामध्ये आपली हानोटी टेकलेली आहे. आता हाताचे कोपर पुढे पुढे मागे आपण घेऊन पाहिजे तसा ताण आपल्याला सहन होईल असा ताण, अपेक्षित असा ताण आपण घेऊ शकतो. हाताचे कोपर पुढे पुढे नेणे किंवा मागे नेणे. सुखकारक जी स्थिती आहे ती स्थिती आपण याच्यामध्ये घेऊ शकतो. सहज असतो भुजंगासन. यातून आपण आता विरुद्ध बाजूने करतोय. आता डावा पाय सावकाश पुढे घ्यायचा आहे. डावा पाय गुडघ्यात वाकून पुढे घ्यायचा आहे. आता डावा पाय डावीकडे टेकलेला ठेवायचा, गुडघा एकदम डावा पायाच्या म्हणजे मांडीवर आपण बसायचं नाही, तर डाव्या पायाची मांडी जमिनीला टेकलेली ठेवा. डावा गुडघा जमिनीला टेकलेला ठेवा. थोड्या वेळ याच्यामध्ये आपल्याला थोडंसं उजव्या मांडीमध्ये, उजव्या जांघेमध्ये आपल्याला थोडासा ताण चांगला जाणवतो. डाव्या मांडीमध्ये सुद्धा आपल्याला ताण चांगला जाणवतो. सावकाश आता उजव्या मांडीवर आपण आपलं पोट ठेवायचं आहे. म्हणजे डावा पायाचा थोडा आपल्या पोटाखाली घ्यायचा आहे. एक पाद सहज असतो भुजंगासन. आता सावकाश उजवा पाय सुद्धा गुडघ्या पुढे घ्यायचा आहे. उजवा पाय पुढे घेतलेला आहे आणि हस्तशिरासन म्हणजे दोन्ही आपल्या हस्तशिरासनाची स्थिती आहे. सावकाश आता दोन्ही हाताचे हस्तशिरासन सोडायचे. दोन्ही हाताचे तळवे आपल्या गुडघ्याच्या समोर जमिनीवर टेकवायचे आहेत आणि कंबर खाली दाबून घ्यायचे. जाणू हस्तासन. दोन्ही हात आपल्या जमिनीवर टेकलेले आहेत. कंबर खाली दाबून घ्यायचे. छाती पुढे करायचे. मान मागे न्यायची. हा पूर्ण सेट जो आहे तो एक सुखकारक असा पाठीच्या कण्यासाठी फार उपयुक्त असा आहे. पाठदुखी कंबरदुखीसाठी त्याचा चांगला उपयोग होतो. ही सर्व जी आपण आसनं केलेली आहेत ते सर्व म्हणजे पदसंचालन प्रकार, हस्तसंचालन प्रकार, जानुसंचालन प्रकार हे सगळे कोणीही करू शकतात. म्हणजे म्हणूनच पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं त्याप्रमाणे युवा वृद्धोती वृद्धवा म्हणजे अगदी युवक पासून ते वृद्ध, अतिवृद्ध, दुर्बल या सगळ्यांसाठी या सर्व आसनांचा उपयोग होतो. म्हणून त्याला योग संजीवन आसन असं आपण म्हटलेलं आहे. सावकाश जानुआसनापासून सोडायचं आहे. दोन्ही हात आपल्या वज्रासनामध्ये आपण मांडीवर घ्यायचे आहेत. वज्रासन सोडायचं आहे. सावकाश वज्रासन सोडून आपण साधी मांडी घालणार आहोत. साधी मांडी घालून बसलेलो आहोत किंवा ज्यांना शक्य असेल त्यांनी पद्मासनामध्ये यायचं आहे. पद्मासन म्हटल्यानंतर दोन्ही पायामध्ये अंतर आहे. उजव्या पायाची घडी घालायची. उजवा पाय डाव्या मांडीवर घ्यायचा आहे. नंतर डाव्या पायाची घडी डावा पाय उजव्या मांडीवर आणि दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा. पाठीचा कणा सरळ. ज्यांना शक्य असेल त्यांनी पद्मासनामध्ये बसायचे. ज्यांना पद्मासन जमत नसेल त्यांनी साधी मांडी घालून बसले तरी चालेल. पाठीचा कणा ताठ आहे. आपण आसनांची काही आसने या ठिकाणी केलेली आहेत. वेळ थोडासा शिल्लक राहिलेला आहे. त्यामुळे आपण आता थोडंसं एक भ्रामरीचे 3 आवर्तनं करणार आहोत आणि नंतर ओंकार म्हणून आपण थांबणार आहोत. भ्रामरीची 3 आवर्तन करायची तर आपण मागच्या वेळेस पाहिलेलं की श्वास सोडताना आवाज करत आपल्याला श्वास सोडायचा आहे. भरपूर श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत असताना आवाज करत श्वास सोडायचा आहे. जितका जास्तीत जास्त आपण श्वास सोडू, आवाज करत श्वास सोडू तितका वेळ आपल्याला दीर्घ असा श्वास सोडायचा आहे. भरपूर श्वास घ्या. श्वास सोडताना आवाज करत श्वास सोडा. पुन्हा एकदा भरपूर श्वास घ्या आणि श्वास सोडताना आवाज करत श्वास सोडा. मोठा आवाज करत जास्तीत जास्त दीर्घ आपल्याला भ्रामरी रेचक करायचं आहे. पुन्हा एकदा भरपूर श्वास घ्या आणि श्वास सोडताना आवाज करत श्वास सोडायचा आहे. भ्रामरी रेचक आपण 3 आवर्तनं केलेली आहेत. आता आपण 11 ओंकार म्हणणार आहोत. या स्थितीमध्ये बसलेलो आहोत. आपण पाहिलेलं की 10 सेकंदामध्ये साधारणतः आपण ओंकार म्हणतो आहोत. अ, उ आणि म. हे 2 सेकंद थोडंसं भरपूर श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना ओंकार आपण म्हणणार आहोत. श्वास घेतल्यानंतर श्वास सोडताना थोडंसं
ओठामध्ये थोडंसं अंतर असणार आहे आणि ओचा उच्चार असणार आहे. नंतर आपण ओठ म्हटलेल्या याच्यामध्ये सावकाश मिटायचे, त्यावेळेस ऊचा उच्चार आणि पूर्ण ओठ म्हटल्यानंतर मचा उच्चार. जसं म असा ओंकार आपण साधारणतः 10 सेकंदामध्ये एक ओंकार म्हणणार आहोत. आपण सगळ्यांनी एकत्रितच म्हणायचं. 11 वेळेस आपण ओंकार म्हणणार आहोत. भरपूर श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना ओंकार म्हणायचा. शांति शांति शांति. शांति शांति शांति. शांति शांति शांति. सावकाश डोळे उघडायचे. वर्ग विराम. हरिओम. धन्यवाद. धन्यवाद पारगावकर सर आजच्या अत्यंत उपयुक्त प्रशिक्षणासाठी. ते सर्व उपस्थितांचे आभार. आपण सर्व इथे वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार. आजचा कार्यक्रम संपला. धन्यवाद सर. आपण आपली काळजी घ्या. मस्त राहा. भेटूया पुढच्या शुक्रवारी. देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेड औरंगाबाद पारदर्शकतेसह विश्वासार्ह आणि सर्वोत्तम आर्थिक सेवा देणारी बँक म्हणून सुपरिचित असून सामाजिक उपक्रमातही नेहमी अग्रेसर असते. बँकेने आर्थिक आरोग्यासोबतच शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपण्यासाठी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सर्वांच्या सुदृढ आणि निरोगी आरोग्यासाठी देवगिरी बँक फिटनेस क्लब हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. सर्वांनी आपल्या आर्थिक उन्नतीसाठी देवगिरी बँकेच्या विविध सुलभ सेवांचा लाभ नक्की घ्यावा. त्यासोबतच आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फिटनेस क्लबच्या विविध उपक्रमांमध्ये सुद्धा सहपरिवार सहभागी व्हावे ही आग्रहाची विनंती. चला तर मग देवगिरी बँकेसोबत वाटचाल करूया आर्थिक आणि आरोग्य संपन्न आयुष्याकडे.